नमस्कार, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. मगाशी आपण बोलत होतो की महाराष्ट्राच्या आताच्या अस्थिर राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसावर, वेगवेगळ्या समाज जीवनावर, सांस्कृतिक जीवनावर काय परिणाम होतो याच्याविषयी आपण चर्चा करत होतो. आता आपल्या चर्चेमध्ये सुरेंद्र काकडे हे सहभागी झालेले आहेत. तुम्ही त्यांच्यापासून सुरुवात करतो. सर, तुमची ओळख करून द्या आणि आपल्या मनोगत व्यक्त करा. नमस्कार. सुरेंद्र काकडे, आयुग्रामच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलांना शेती उद्योजक बनवण्याच्या उद्देशाने काम करतोय. स्वतःचा व्यवसाय आहे. हे करत असताना वैयक्तिक जीवनामध्ये सामाजिक भान ठेवून आम्ही एक मानवता संघाच्या माध्यमातून पण एक मुवमेंट आता हातात घेतलेली आहे. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की आज जी सर्वसामान्य छोटे शेती उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक किंवा नोकरदार या सर्व मतदारांचे जी काही कायदेशीर पण प्रलंबित जी कामं आहेत ती कामं पूर्ण होण्याच्या उद्देशाने त्यांना मदत करण्याच्या हेतूने आम्ही सध्या कार्यरत आहोत. आज या महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा वेध घेतला तर एक गोष्ट साधारण लक्षात आली की जेव्हा मतदार एखादा लोकप्रतिनिधी निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या उद्देशाने तो निवडून देतो. ती जबाबदारी भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या ज्या काही घटनात्मक गोष्टी आहेत, त्या घटनात्मक गोष्टी कायदे स्वरूपात लोकांमध्ये समाजाला पूरक, समाज व्यवस्थेमध्ये सोयी सुविधांसाठी ज्या काही पूरक गोष्टी आहेत त्या होण्याच्या उद्देशाने फायदेशीर व्हावं या उद्देशाने लोकप्रतिनिधींची साधारण नियुक्ती असते, असं माझा एक समज आहे. तसाच बऱ्यापैकी मतदारांचाही तोच समज आहे. परंतु एक गोष्ट लक्षात आली की मतदारांना विश्वासात न घेता किंवा मतदारांपर्यंत एखादी आपण लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःच्या अस्तित्वासाठी जो चाललेला संघर्ष पाहता एक आव्हान वाटतंय की आज महाराष्ट्र राज्य सरकारची जी अस्थिरता आहे की ज्याच्यामुळे गेली 5 वर्षामध्ये सातत्याने होणारे जे बदल आहेत त्याचा बदलांचा जो परिणाम आहे तो महाराष्ट्राच्या विकासावर किती प्रचंड प्रमाणात होतोय. म्हणजे काय, विकासावर प्रचंड प्रमाणात करणारी माध्यमं म्हणजे काय की शेती उद्योग, शेती व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, त्याचबरोबर शहर ग्रामीण भागामध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा असतील, त्यासाठी अपॉइंट केलेले कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा काही निविदा असतील, अशा ज्या काही प्रक्रिया करणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या प्रक्रिया होणाऱ्या बाबींवर होणारे जे दुष्परिणाम आहेत हे दुष्परिणामच म्हणावे लागतील. कारण हे स्वतःच्या अस्तित्वासाठी एका विकृत राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून हे सर्व चाललंय की काय असं वाटतं. तर हाच एक माझा या ठिकाणी मुद्दा आहे. आणि सोबत आमचे मित्र आज या ठिकाणी शिर्के भाऊ आहेत, चव्हाण सर आहेत की जे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आहे. शिर्के भाऊंनी हॉटेल व्यावसायिकांची संघटना उभी करून त्या माध्यमातून अतिशय चांगलं सामाजिक काम चालू आहे. तर मला असं वाटतं चव्हाण साहेबांना विचारतो की तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, तर ह्या राजकीय अस्थिरतेचा, प्रशासकीय अस्थिरतेचा तुम्हाला काय परिणाम जाणवतोय शिक्षण क्षेत्रामध्ये होईल असं वाटतंय? नमस्कार, संजीव चव्हाण. तर या ठिकाणी आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होय असंच द्यावं लागेल. कारण ही जी अस्थिरता आहे ही अस्थिरता सगळ्याच विभागामध्ये दिसून येते. त्यात शैक्षणिक क्षेत्रही आलंच. आणि याचे परिणाम असे होत आहेत की जसं प्रत्येक ठिकाणी जशी चर्चा चालते तर विकासाचं त्या ठिकाणी नावच नसतंय. आणि एकच वर्तमानपत्र असू द्या, लोकांची चर्चा असू द्या, विविध चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर राजकारण, सत्ता एवढीच फक्त त्या ठिकाणी चर्चा दिसून येते. आणि थोडंसं वाईट वाटतं की विकासाच्या नावानं कोणीही बोलत नाही. महाराष्ट्राचा विकास, त्यानंतर भारताचा विकास. आताची जी आपण 2 सत्तांतर बघितली त्याच्यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी हेच म्हणतोय की मी विकासासाठी सत्तेत सहभागी झालो. पण हे सगळं सत्ता मिळवण्यासाठीच संघर्ष सुरू आहे. विकासासाठी साहेब कुठलाच संघर्ष दिसत नाही. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड चाललेली आहे. स्वतःचं अस्तित्व सत्तेत राहिलं तरच आहे असं त्यांना वाटतं. समाज आपल्याला स्वीकारणार नाही अशी एक भूमिका घेऊन हे राजकारण पुढे चाललंय. आता नमस्कार, मी शिर्के भाऊ, सातारा MIDC कोडोली. मी सातारा हॉटेल असोसिएशनचा आता अध्यक्ष आहे आणि मराठा बिझनेस फोरम सातारा जिल्हा
सचिव आहे. गेले 5 वर्ष मी काकडे साहेब आम्ही कार्यरत आहोत. चव्हाण सर आमचे मित्र आहेत. आम्ही एकत्र काम करतोय. आता जे काय चव्हाण सरांनी सांगितलं की राजकीय जे काही विषय आता चालू आहेत याबद्दल मला एकच सांगायचं आहे की आत्ता सत्ता बदल किंवा आत्ता एवढ्या 3 वर्षामध्ये 2 वेळा सत्ता बदल झाला. त्या सत्ता बदलच्या संदर्भात फक्त स्वतःच्या अस्तित्वाचाच विषय आत्ता समोर दिसतोय. तिथं विकासाचा कुठलाही विषय समोर आलेला दिसत नाही आहे. परंतु मी एक निश्चित सांगेन की आत्तापर्यंत झालेल्या गेल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या घडामोडीमध्ये की जेवढं इंग्रजांनी आपल्या देशाला जेवढी लूट केली नसावी तेवढी राजकारणाने लूट केली असं दिसतंय समोर. की राजकारणी लोकांनी आतापर्यंत देश जेवढा लुटला असेल एवढा इंग्रजांनी लुटला नसेल असं वाटतं आता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, महागाई आहे, याच्याकडे दुर्लक्ष होतंय? याच्याकडे दुर्लक्षाचं 100% होतच आहे. यामध्ये आता एकच विषय आता समोर येतोय की स्वतःची अस्तित्वाची लढाई की मी सत्तेत असेल तरच मी पुढच्या इलेक्शनला असेल आणि त्यासाठी मला सत्तेत असणं गरजेचं आहे. हा प्रत्येक जण विचारतो स्वतःचा तो अस्तित्वासाठी लढाई करत असतो आणि स्वतःची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण तो स्वतःसाठी आहे, समाजासाठी किंवा लोकांसाठी त्यात काही कल्याण करण्यासारखे काही विषय दिसत नाही त्यांच्याकडून. तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोक परत यांना निवडून देतील? काय वाटतं? नाही, ते जनतेने ठरवायचे आता. जनता तेवढी हुशार आहे आता. जनतेच्या लक्षात आलेलं आहे हे जे काही चालू आहे ते फार काही चांगलं झालेलं नाहीये आणि ते जनता ज्यांची त्याला जागा दाखवेल आता इथून पुढे. चालतंय. तुम्हाला काय वाटतं ह्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी? महागाई, बेरोजगारी आहे. आज समाज व्यवस्थेचा जेव्हा आपण वेध घेतो तेव्हा एक लक्षात येतं की जे व्यवहार चालू आहेत या चालू व्यवहारामध्ये बऱ्यापैकी लोक छोटी मोठी कर्ज काढून त्या व्यवहारांची पूर्तता करताना दिसते की ज्याचा परिणाम असा आहे की ते कर्ज केव्हा ना केव्हा तरी फेडायचे. पण हे कर्ज फेडत असताना चाललेली लढाई पाहता एक लक्षात आलं की व्यवहारातली विश्वासार्हता सुद्धा कमी झाल्यासारखी वाटते आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा संघर्ष करत असताना, कौटुंबिक समस्यांना सामोरं जात असताना, शिक्षणाचे एका बाजूला खर्च वाढत आहेत, आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा खर्च वाढत आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा आता एखाद्या चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच त्याला लागू झालेला खर्च पाहता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी आहेत आणि अशा वेळी त्यांना सहकार्य मदत करणारी माध्यमं कमी आहेत. माध्यमं नाही आहेत असं नाहीये, माध्यमं आहेत. कॅशलेस इन्शुरन्स, मेडिक्लेम असतील वगैरे ही माध्यमं आहेत. परंतु तरी सुद्धा सर्वांनाच या गोष्टी जमतील कारण त्यामध्ये सुद्धा बऱ्याच तांत्रिक अडचणी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की शासन, प्रशासन आणि हे सरकार तिघांमधला समन्वय हा त्यांच्या स्वतःच्या विकासाच्या उद्देशाने कार्यरत आहे. सर्वसामान्यांच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी बेरोजगारी कमी करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, छोटे छोटे उद्योजक किंवा व्यावसायिक आहेत त्यांना मार्गदर्शन करणारी माध्यमं, त्यांना सहकार्य करणारी माध्यमं, बँकेत गेल्यानंतर त्यांना जी असहकार्याच्या भूमिकेतून त्याचं खच्चीकरण केलं जातं त्याचे होणारे त्याच्या व्यवसायावरचे परिणाम हे सर्व पाहिल्यानंतर मन थोडंसं अशा पद्धतीने एक थोडंसं अडचणीचं वाटतं या सगळ्या गोष्टी. काय वाटतं महागाईविषयी, बेरोजगारी? महागाईचा जर विचार केला तर महागाई ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आणि त्याच्यावर ज्यांचा अंकुश पाहिजे होता, कंट्रोल पाहिजे होता शासनाचा, तो दिसत नाहीये. जसं आत्ताच आपण चर्चा चाललेली आहे की प्रत्येक जण सत्तेसाठीच हपापलेला आहे आणि खरोखर मनापासून ज्यांना विकास व्हावा असं वाटतं असं कोणी साहेब पुढे येताना दिसत नाही. तर हे अत्यंत म्हणजे चुकीची गोष्ट वाटते. यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा बघतो की याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की वीज, रस्ते, आवश्यक बांधकामं, सरकारी बांधकामं शाळांसाठी असतील, रुग्णांसाठी असतील, तर या सगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत या विकसित ब्रिजेस असतील, वेगवेगळे ब्रिजेस, कारण जी आजची आधुनिकता जी आहे त्या आधुनिकतेला सामोरं जात असताना गरजा लक्षात घेऊन आधुनिकता विकसित होती आणि अशा वेळेस
कॉन्ट्रॅक्ट्स असतील, टेंडरिंग असतील, तर याच्यामध्ये घेतलेले कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कॉन्ट्रॅक्टर्सना, त्याची कारणं बघितलं तर त्यांना पुरवण्यात येणारे जे काही आर्थिक बाबी असतील तिथं सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून लवकर कार्यवाही होत नसल्यामुळं मला असं वाटतं की ही जी कामं आहेत ही अपूर्ण तर राहतायतच, परंतु जी पूर्णत्वाकडे आहेत ती कामं चांगल्या प्रतीची होत नाहीयेत, की ज्याचे परिणाम पुढे भविष्यामध्ये पुढच्या पिढीला ते भोगावे लागणार आहेत, हे मात्र या निमित्ताने सांगू. तरी पण हे सगळं तुम्ही आता काकडे साहेब बोललात, हे सर्व राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हे होऊ शकणार आहे. म्हणजे तेच ना, लोकप्रतिनिधी, हा. प्रशासन, शासन या तिघांचा जर समन्वय चांगला असेल आणि त्यामध्ये सातत्य असेल तरच हा विकास खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. नाही तर आम्ही मतदार म्हणून 100% वंचित आहोत सध्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विकासापासून. आपलं सरकार असेल 4 वर्षाचं 5 वर्षाचं, तर त्या ठिकाणी प्रशासनावर पकड घेऊन धोरण ठरवून त्या धोरणाप्रमाणे त्या 4 वर्षात 5 वर्षात काम करता येईल. अगदी अगदी बरोबर आहे. ते सातत्य आहे, ते अपेक्षित आहे. चला, येस, धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपलं महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो. की हे सत्तांतर होताना, हे राजकारणाचे नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात येताना अनेक घटकांची याच्यामध्ये गोची झालेली आहे. अगदी सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, मतदार, त्याचबरोबर राजकीय पक्ष, छोटे पक्ष, नेते, पुढारी, कार्यकर्ते या सगळ्यांची गोची झालेली आहे. नाही. तुम्हाला काय वाटतं, कोणाची गोची झाली? गोचे हे प्रत्येक सभासदांचं, प्रत्येक मतदारांच्या सुद्धा गोचे झालेले आहेत की कुणी कुणाचा झेंडा हातात घेऊ हे कुणाच्या लक्षात येईना. आणि जोपर्यंत हे स्थिर होत नाही, हा विषय राजकीय स्थिर होत नाही, तोपर्यंत आता एक दुसऱ्याची लोक बोलायची सुद्धा बंद झालेली आहेत. कोण कोणावर जायला मागेना, कोण मित्र एक दुसऱ्यापासून लांब चाललेले आहेत. भाऊ, मला असं म्हणायचंय की तुम्ही हा एक विषय महत्वाचा लक्षात घ्या की जाती धर्माची पण जी एकमेकांमधलं जे वैचारिक अंतर आहे ते पण वाढत चाललंय. बरोबर आहे. तुमच्या आमच्या वैयक्तिक व्यवहार, रोजच्या व्यवसायावर बी होतोय आणि रोजच्या मैत्रीमध्ये होत आहेत. त्याचे परिणाम पूर्ण तळागाळापासून अगदी घरातल्या लोकांपासून विस्कळीत. सख्या भावांबरोबर तीच परिस्थिती चालू आहे आता. बरोबर, अगदी बरोबर. आणि मला कसं वाटतंय की प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला सुद्धा स्वतःची एक भीती वाटायला लागली की मला सत्ता मिळेल का, मग मला सत्ता मिळाली तर टिकेल का. मग तशी मुख्यमंत्र्यांना पण भीती वाटते की माझी पोस्ट टिकेल का दुसरे डेप्युटी मिनिस्टर आले, डेप्युटी सीएम आले की ते पुढे जातील. नाही म्हणजे असं वाटतं. सकाळ पेपर पहिलं पान बघितलं आणि एकनाथजी शिंदे सर्व कुटुंबासह दिल्लीला भेटायला गेले आणि तो फोटो पाहिला की ज्या फोटोमध्ये सर्व त्यांचं कुटुंब दिसत आहे आणि सोबत सुनबाईंच्या हातामध्ये त्यांचा तो नातू वगैरे, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला विशेष वाटतं की हे अचानक मोदींना भेटायला जातात. हा त्यांचा वैयक्तिक विषय होता म्हणून राजकीय आसक्तीसाठी जात आहेत, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जात आहेत. हे फार मोठं आव्हान आहे. अशा गोष्टींपेक्षा तुम्ही हा वेळ, जे काही तुमचे 4-5 तास गेले असतील, हे 4-5 तास महाराष्ट्रासाठी जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने जर तुम्ही कॉन्ट्रीब्युट केले तर मला वाटतं त्याचा फायदा फार मोठी गोष्ट. प्रत्येक मिनिटाची तुमच्या व्हॅल्यू आहे. छोट्या छोट्या घटकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. म्हणून घेताय तर तुमच्या प्रत्येक मिनिटाची व्हॅल्यू आहे. आणि 100% डिवोशन असेल तरच लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी कार्य करावं. अन्यथा कुटुंबासोबत जर तुम्ही मनोरंजनासाठी त्याचा फायदा आहे, कुटुंबासोबत अगदी 100% खटकलेलं, 100% काही आवश्यकता नाहीये. तुम्हाला जबाबदारीने समाज व्यवस्थेसाठी काम करायचंय. किती दिवस एकटे भेटत होते, आता कुटुंबासमोर गेले तर त्याला काहीतरी वेगळं कारण वाटतंय तुम्हाला. अगदी अगदी 100%. आणि काय सांगता येईल? आणखी कसं आहे की कार्यकर्ता तर दुरावत चाललाय आणि त्याला कोणता झेंडा घेऊ, कोणाचा झेंडा घेऊ, कोणाच्या पाठीमागे जाऊ, त्याच्या संभ्रमात तो पडलेला आहे. एक असं त्याला एकदा वाटतं की सत्तेकडे जी लोक आहेत तिकडे आपण जावं, परत असं वाटतंय की माझा तर खरा नेता जो आहे तो सत्तेत नाही, मग त्याच्याकडे जावं का मी. नाही, पण चव्हाण सर आता अशी परिस्थिती आहे की जसा नेता तीन वरिष्ठांकडे जातोय किंवा 3 पदाधिकाऱ्यांकडे जातोय, तसा कार्यकर्ता बी आता असं दिसून येते की तो एक कार्यकर्ता 3 अच्छा, म्हणजे असं आहे की सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही कार्यकर्ता आता झुकतोय. जशी त्याची स्वतःची वैयक्तिक परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे तो त्या पद्धतीने झुकतोय. पण याचा अर्थ ती संस्कृती बिघडत चालली. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सत्ता नीट करावी, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडनं काम व्यवस्थित होण्यासाठी विरोधक म्हणून भूमिका
करावी आणि ती सातत्याने 5 वर्षासाठी असावी असावी. अशी मानसिकता या घटनेमध्ये असताना सुद्धा ती असं होताना नाहीये. दिसत नाही. लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये मला- नाही, लोकप्रतिनिधी आता ज्या पद्धतीने वागतायत मला असं वाटते कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीने वागण्याची अपेक्षा त्यांनी लोकप्रतिनिधींनी ठेवावी किंवा मी आज मागच्या महिन्यामध्ये या पक्षात होतो 4 महिन्यात दुसऱ्या पक्षात होतो कार्यकर्त्याकडून त्यांनी काय अपेक्षा करायची. बरं का भाऊ हा आणि चव्हाण सर बोला. या सगळ्या परिस्थितीचा खऱ्या अर्थाने जर सारांश विचार केला तर एक मात्र निश्चित मला वाटतं वैयक्तिक असं वाटतंय. बघा मी ना जात ना धर्म ना पक्ष ना कोणाचा झेंडा हाती घेता काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. अगदी बरोबर. परंतु आपण एक नैतिकतेने जर परिस्थितीकडे पाहिलं तर आज बीजेपीच्या माध्यमातून ज्या काही आता काम करण्याच्या पद्धती बघितल्या त्या अंदाज घेतला तर देवेंद्रजी फडणवीस जे आहेत जे आज उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सरकार स्थापनेमध्ये भरपूर मोठे योगदान केलेले आहे. त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, ते स्वतः वकील आहेत. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आता या मूव्ह केलेल्या आहेत त्या मुवमेंट केल्यानंतर ते स्वतः वैयक्तिक खूप अडचणीत येण्याची शक्यता मला या निमित्ताने मुद्दाम म्हणजे नाही, ज्यांनी- सर्वसामान्य त्यांनी मतदार आता- म्हणून मी बोलतोय. त्यांनी आता जे काय त्यांनी ज्या आता सूत्रधाराच्या मागे जरी ते सूत्रधार असतील पण त्यांनी आता जे मराठ्यामध्ये जे काही पेरणी केलेली आहे ते काही ज्वारी पेरली म्हणले तर गहू होणार नाहीत. पुढच्या इलेक्शनला त्यांना दिसून येईल. म्हणजे सर्वात जास्त त्यांनी- गोष्टी त्यांच्यामुळे झाल्या असं तुम्हाला म्हणायचं. हा अगदी अगदी म्हणजे आणि याला त्यांनी जे- जबाबदारी आहेत म्हणजे हा. का तर त्यांनी अर्थात राजकारणाचा भाग असेल तो किंवा काही असेल परंतु त्या राजकारणाच्या या प्रक्रियेमध्ये जे आता प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींची होणारी गोची आहे ना त्याचं मुख्य कारण त्यांची काय नेमकी गोची झाली असेल? त्यांना आता प्रलोभनं दिली. त्यांनी ज्या ज्या पक्षांना ज्या ज्या आमदारांना ज्यांना कोणाला कमेंट्स दिलेले आहेत ते पूर्ण प्रलोभनं ते दिली काही पूर्ण करू शकलेले नाहीत. म्हणजे कालपर्यंत अडचणीत असलेला लोकप्रतिनिधी आज 100% पूर्णपणे तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो होतोय. हा. आणि त्याला तुम्ही अशा पद्धतीने स्वीकारता की तू आल्यानंतर कारण तुझ्याकडून नेतृत्व क्षमता आहे. अरे तू नेतृत्व क्षमता याचा अर्थ असा नाही ना की त्याला तुम्ही लाचार म्हणून वागवा आणि त्यानंतर त्याच्याकडनं कार्य करून घ्या. मला वाटतं आज जे लोकप्रतिनिधी स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्यांच्या म्हणजे काय म्हणतो पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत सत्तेसाठी तर ते आज ठामपणे लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करतील का? ते लाचारीच्या माध्यमातूनच ते सर्वसामान्यांसाठी काम करतात. अगदी बरोबर. त्यांना केंद्रात संधी देणार आहेत असं चाललंय ते कशामुळे? शेवटी केंद्रात केंद्रात त्यांना संधी देण्याचा विषय असेल तर महाराष्ट्रात बहुतेक अपयश आलेल्यांनाच बरेचसे केंद्रात संधी देण्याची शक्यता असते. किंवा राज्यामध्ये सर्व सत्ताधीश ते होऊ नयेत म्हणून त्यांना केंद्रात बोलत आहे. असू शकेल. राजनीतीचा एक भाग असेल. चालेल, धन्यवाद सर्वजण. आज आपण सकाळी नाश्त्याला एकत्र भेटलात आणि महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या त्या लोकशाहीमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्याविषयी आपण सर्वांनी आपापली मतं मांडली, चर्चेमध्ये सहभागी घेतलात त्याबद्दल महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. काकडे धन्यवाद. आभार मानतो. धन्यवाद.